हम सुनेत्रा ताई पवार को ही ये नेतृत्व सौंपना चाहेंगे। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा होणार असल्याचे संकेत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून मिळत आहेत। अजित पवारांनीही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असतानाच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सांभाळलं होतं। मात्र माध्यमात आणि राजकीय वर्तुळात पक्षाचं अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिलं जाणार असल्याच्या बातम्या आणि चर्चा रंगलेल्या होत्या। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही तसंच वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झालेला होता। त्यावरती गोयल यांनी चुकीच्या माहितीवरती तसं वक्तव्य केल्याचं सांगत खेद व्यक्त केला होता। मात्र आता त्या सर्व चर्चांना विराम मिळणार आहे। प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत थेट माहिती दिली आहे। मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय कोण कुठे कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम सुरू केली आहे, तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आता संथ झाली आहे। मात्र सुनेत्रा पवार त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील तर ही आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या पक्षाकडून देण्यात आली आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत। तर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।